गाईज गुड मॉर्निंग आमची झाली आहे बघा हरिद्वारमध्ये. आणि तुम्हाला मी काहीतरी दाखवते की आमच्या इकडे रूम आहे आणि काकूची तयारी पण झाली, माझी नाही झाली. मी उठली आणि पहिला मी तुम्हाला काहीतरी दाखवते. थांबा, सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आमच्या बॅगा वगैरे भरत आहेत आणि आम्ही वरती जायच्या तयारीतच आहोत. तर अंतरा आली आहे इकडे चाय पियत. सकाळी सकाळी ब्लश लावला 1 किलो. मीच पॅकेट फोडला. आणि तुम्ही बघा आता गंगेचं दर्शन देते मी तुम्हाला आधी, कारण की आम्ही आता इकडूनच निघणार आहेत. सो जस्ट अ मिनिट वेट. साईडला बघा किती सारी पब्लिक अंघोळ वगैरे करते. आमच्या पण लोकांनी केली बट मी नव्हती. आता आम्ही चाललो पुढे. आता थोडासा नाही, खूप जास्त प्रवास आहे. तिला बोलली साईडला बस, पण ती बोलते मला स्नॅप काढायला तू खिडकी नाही देणार. म्हणून आता बघूया. आता बघूया कशी पॅकिंग चालू आहे. आम्ही इकडून निघालो. आता आमची दुसऱ्या बसेस शिफ्टिंग आहे. आजचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार. हे बघा फायनली आम्ही चाललो. आता किती तास ट्रॅव्हलिंग आहे? 6 ते 7 तास ट्रॅव्हलिंग आहे आता आमचं हरिद्वारवरून. आमच्या बोट वाव वाव, व्हॉट अ म्युझिक, वाव. फिट बघा. हाय गाईस. हाँ डिस्को बैठे. हाँ हाँ ये kita pada jaga bos गाड्या. तुमचे पण बॅग हरवल्यात का? गाडी घेतली आहे काय? तर आमची गाडी आता जय काशी विश्वनाथ. ओके, जय महाकाल. गाडीचा उत्तराखंडची गाडी आहे. UK. ड्रायव्हर आहे मनोज श्रीवास्तव, मनोज वाजपेयी. आमचा ड्रायव्हर हाय बोलो. मॅनेजर आमचा नारळ ठेवला आता. मला सांगते का ओवाला त्याला भिजत टाका ना तुम्ही. ओवाल त्याला ओवाल गाडीला ओवाल. अरे ओवाला पाहिले. ड्रायव्हरला ओवाल. फोन लगेच भावनांनी नाही मामा फोर काका फोर काका फोर काका फोर काका फोर. खाली ठेवा, खाली द्या. कापूर खाली हिरवा ना कापूर खाली ना भिजला का बघ. गणपती बाप्पा जय. दादा तुमच्यावर जिम्मेदारी आमची. महाराज की जय. जय लाल की जय. हरी की बॉडी. अंतरा क्या है ये? हरी की बॉडी. शंकर होता तर नाही आहे ना आता? हाय तिकडे.
महाकाल देखो गाइस कैसा खड़ा है इधर, पर मेरे पे ध्यान ही नहीं दे रहा आजकल. जय श्री महाकाल. गाइस हे बघा ऋषिकेश रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूनेच आम्ही आता तिकडे जाणार आहोत पहाडो में. वरती जाणार आहेत आणि आता आमचा प्रवास सुरू झाला आहे मस्तपैकी. सगळेजण शांत झाले आहेत आणि फाइनली हम पहाड़ों में आ गए गाइस. और अरे ये देखो पहला प्राणी दिख गया. और पहाड़ों में बघू शकता तुम्ही की पूर्ण भाई साहब आता आमची सुरुवात झाली आहे खरी प्रवासाची. लेट्स गो गाइस, देखते हैं कैसा है सब. आमची गाडी थांबली तिकडे बेलाचं झाड आहे आणि बेलाच्या झाडाला बेलफळं. बेलाचं झाड वरून बघा किती भरल्या गाईस. गाईस खाली बघू शकतात की ऋषिकेश आहे आणि आम्ही मस्तपैकी अशा वरती आलोय. बघा समोर गंगा पण वाहताना दिसते. गाइस लुक ॲट दिस व्ह्यू. खतरनाक व्ह्यू आहे पण तो कॅप्चर नाही करता आला. त्याच्या खाली पण एक गाव आहे, सिर्फ पहाड आहे. तो त्या साईडला गेला काय सगळं. अंतरा झोपली आहे गाईस. ब्रो क्लायमेट बघू शकतात तुम्ही, पूर्ण धुकं आलंय आणि एक नंबर असा क्लायमेट झालाय खतरनाक. थंडीच्या दरम्यान अंतरा उठली आहे गाईस आणि खूप पाऊस पडतो. काहीच धुकं बघा. वाव, सो अमेझिंग क्लायमेट झालं आहे आणि खूप भारी वाटतंय. ए बाईला थांबा. सुंदरम सुंदरम सुंदरम. खतरनाक क्लायमेट झाल्यावर त्याच्यामध्ये पाऊस, धुकं आणि पहाड और मैं निकी कोळीसह झी मीडिया उत्तराखंड. वाह, what a climate. Climate bro, this is the climate. I love just nature, Uttarakhand. तुला काय वाटते हा व्ह्यू? Don't you think this is heaven? हा guys. मी झोपलेली गाईज आणि क्लायमेट एक नंबर असल्यामुळे आम्ही लगेच तुम्ही बघू शकता गाईज. एकदम धुकं, घनदाट धुकं आणि त्याच्यामध्ये बिकिनी. किती हिची तारीफ नाही खपत, स्वतःची तारीफच नाही खपत. आमच्या मम्मीला करते का तिकडे बद्रीनाथला सारायला गेलेले, मम्मी करते कोण, ती करते मी. ऍक्च्युली मी स्वतःला खूप आणि माझं स्वतःवर खूप प्रेम आहे. काय पण चूप पकडा ना गाईज दिस इज फोडणीचा भात म्हणजे नाश्ता आहे आमच्यासाठी. भाऊजी बाहेर चाललं खायला. मंडळी फोडणीचा भात कसा झालाय सांगा जरा. आवडला का? मीच बनवलाय, खावा का?
खूप फिरतोय. ट्रॅव्हल सुरू आहे. अजून आम्हाला 250 किलोमीटरचं ट्रॅव्हल आहे गंगोत्री. आणि आमच्या गाडीतली तुम्ही मजा बघू. मागे आमचं भाऊजी पण बघा. भाऊजीला फेफरा भरले आणि बघू शकतो की सगळे जण कशी आहे. भाऊजी आहे करा. भाऊजी भैया झाले. इकडे आमचे मामा मामी बघा. सगळ्यांचे अवतार बघा. आमचे प्राणीचे अवतार बघा. मी बरी दिसता. Oh my God, this is the real. गाईज इकडे मी अशी व्हिडिओ काढत होती तर इकडून पटकन शामरूद आला. हा बघा आमचा शामरूद. आई डरलो ना मी. गाईज हे बघा इकडची पहाडी लोक कशी शेती करतात. ते पूर्ण असे पठार बनवतात आणि ते पठारावर ते लोकांची शेती असते. बिकॉज त्यांना काही शेती करायला दुसरं साधन नाही. तसे डोंगरावरच असे पठार करून त्याच्यावर पठारावर शेती केली जाते. आणि हे सगळं आपल्या अभ्यासाच्या उपक्रमात होतं. डोंगराचे शेड बघा असे चेंज होत गेलेत पेंटपर्यंत. हे एक आर्टिस्ट करू शकतो पेंटमध्ये. आणि इकडे फक्त गॉसिप चालल्यात. सगळ्यांच्या दिवशी बडबड चालू आहे. हे बघा. आणि आता आम्ही थांबलोय सलडोगीला. आता थांबलोय तर देखते ये देखो पहाड़. काहीतरी आहे. काय आहे काकू? दाखवा. हे कुठचे जर्दालू? ये बघ जलदाडू. नाही रे असे थोडे असतात ना जर्दालू. ये क्या है ये देख ना बीबग. ओके येल्लो वाले पण काहीतरी आहे. काय इकडे? अच्छा पीच आहे. ते लोक दर्जालू बोलतात. कसा काय दर्जालू? पीच कसा ना दर्जालू कसं? लिटरली झाड आहे त्याची बघा. ओके खावा. आमची गाडी थांबले जेवण वगैरे बनवायला. आणि आम्ही पण जरासं फिरतोय कारण की समोर असं मस्त असं क्लायमेट आहे. आणि वातावरण खूप मस्त असल्यामुळे खूप वातावरण भारी असल्यामुळे एकदम भारी वाटतंय. काय मस्तपैकी चालतो एकदम गारगार हवेत. आणि हे बघा झाडं बघू एकटी का चाललंय चालू ते झाडं बघू शकतो. एक भारी वाटतं मला. हा म्हणजे एका रेंज मध्ये ते झाडं आहेत आणि खूप छान छान झाड आहेत. इकडे बघा अंजीर पण आहे. ह्याला अंजीर बोलतात. आणि आम्ही झाडावरून तोडून आणले. ये सब लिंक इसमें लिखे हुए हैं. ठीक है ना. तो आप सीधा संपर्क कर सकते हैं. या तो हमसे कर सकते हैं या आप जहाँ रहते हैं वहाँ के इस ऑफिस से संपर्क कर सकते हैं. जिला विधिक सेवा प्राधिकरण. ये तो यहाँ पे टिकट वाला है. काय समजलं? तो वहाँ का नंबर आ जाएगा. आप सीधा उनसे संपर्क कर सकते हैं और अपना समाधान करा सकते हैं. अच्छा ठीक है. उसमें क्या होता है? उसमें ये होता है दोनों पक्ष आते हैं आपस में आते हैं. उसमें ना कोई जीता ना कोई हारा. तो समझौता होता है उनका. ठीक है ना. तो आपसे निवेदन है इसका लाभ उठाएं. ठीक है जी. ओके धन्यवाद आपका. ठीक है. धन्यवाद. एवढ्या हिमाचलमध्ये पण वकील येऊन भेटतात. आता यांना कोण सांगणार? सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आपल्यासाठी लोकल आहे बाई. तुम्हीच घेतले गाइस. आम्ही बघा काय घेतलं. थांबा काढून फक्त दाखवू दे. ये देखो हमने क्या लिया है गाइस. वो भी पहाड़ों में आके लीची खा रहे. आधा किलो लीची 100 रुपया. 1 किलो लीची 200 रुपया. बरोबर लागते ना काकू? चला खाऊया. आपल्याला 100 रुपये डझन. बाबा गाईज आमची मॅगी फायनली आली आहे. ही माझी आणि माझ्या दुश्मनची बिना याची व्हेजीसची आणि ह्यांची व्हेजीसवाली. मॅगी खातो ना. आता मी मॅगी खातो. बनवतोय. काय केलं जेवायला? आंबट केलं आंबट.
वांग्याचं आंबट केलं, वांग्याचं आंबट. फक्त आंबटच करतात, तळलेले वांग नाही केले ह्यांनी. वांग केले, भजी केले, हा पापडे केले हा. आणि लोणचं आहे. दुसरं काय हवं तुम्हाला? दाखव तळलेली वांगी काय. अरे तिकडे आहेत ना धान दाखव, धान. हा ते बघा. आणि रोटी चपाती केली. ठीक आहे. चपाती धान, खाणार आंबट, आणि पापड्या आणि लोणचं. वांग. थाल. जे जेवण रेडी झालंय, वांग्याचं आंबट, धान न पापड्या. गाइस बघा, पहाड़ों में हम गरमा गरम अपना भाजी खा रहे. आमची मावशी पण खातोय. आत्या सॉरी विसरतो. बरं झालं का जेवण? मीच बनवलंय. थँक्यू. जेवण घ्या. बघा मस्तपैकी डोंगर, पाऊस पडतोय आणि आम्ही जेवतो. काय करते? येस. चला लेट्स गो जेवूया. त्या कुठे चालल्या? हा गुरा हाकलाय का? जाऊन ये. एक बकरी भेटली दान कापाला त्यांची. गाईस तुम्ही बघू शकता की आता आमचं जेवण वगैरे तिकडे झालंय, पण सगळेजण जेवतात, कामं नाही करायची म्हणून आमच्या आत्याचं बघा काय चाललंय. एन्जॉय. ती बोलते, मी बोलते गुरा हाकलायला चाललो. मामा जेवण झालं? जेवण झालं का? आता मामा काय मामा गुरं कुठे हाकलली तुम्ही? गुरं कुठे आहेत तुमचे? शेतामध्ये डोंगरावर सोडल्या का? ते शेतात सोडले. शेतात सोडले. आता जेवली तू? येस. जे का मला दिल्लीची गाडी दिसली त्यांनी बघा कसं गंगाजल लावलं डायरेक्ट गाडीला. भारी आहे ना. आणि ह्याच्यामध्ये रिअलमध्ये गंगाजल आहे. ठाकर ठाकर या रानाची पाखर. आता नाच. आम्ही ठाकर ठाकर असं असं स्टेप मध्ये. या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर. त्या झाडाला असे फ्रूट आलेत, ते म्हणजे ग्रीन ॲपल, सफरचंद ग्रीनवाले. हे बघा भारी ना. उंगराचे अरुण एक बाई चांद उंगवला, चांद उंगवला, चांद्या बघावानी बुकल्यान ग. हा हा केस सुटी कर. ये आम्ही अरे म्हणे तू पलटे झाला काढ ना. वाजता थांबलेलो आम्ही जेवायला. आता फायनली 3ला निघलोय. और काकू और टाइम पास, और काकू और टाइम पास, और काकू और टाइम पास. काय बोलणार गाईस. चला लेट्स गो. सगळी जण तर झोप. सो गाईज आता बसचे आमच्या हवा वगैरे भरायला गेले, तोपर्यंत आमची जी मंडळी आहे ती चाय प्यायला बसल्या. इकडे आमचा हरे बाबा बसलाय, रत्ना काकू चाय प्यायला बसल्यात, पण त्यांचा चाय अजून आला नाही. आणि आमची दुसरी मंडळी इकडे बसले. तुमचा चाय आला का? चाय आला का? यांची चाय बी सुरू आहे. इकडे गाठे खायला बसले चाय सोबत. आणि इकडे सगळे व्ह्यू बघायला झाले. आणि इकडे बघा मस्तपैकी व्ह्यू आहे. आणि इकडे भाताची शेती. अच्छा यो पॉवर प्लांट आहे. मस्त. गाईज इकडे यांची चाय प्यायचं चाललंय. हिला चहा आवडलाय का नाही माहिती नाही. आवडलाय, मस्त लागला. मी भैयाला बघितलं, बनवायला सांगितलं. ओके आता तू शेअर करू शकते. तूप मारून दे. गाईज काय बोलायचं? चहा नको. बरं नाही. चहा चांगला आहे पण बघा गरम आहे. उकल तसा दिलाय. आता सो गाईज आम्ही आता ट्रॅव्हल करून संध्याकाळचे 7 वाजले. क्लायमेट म्हणजे आता रात्र होत आली, तर आम्ही इकडे डुंडा इकडे आता स्टे करतोय.
बिकॉज खूप लेट झाला. तर आमच्या बॅगी वगैरे सर्व काढायला घेतल्यात आणि एकदम असं हाच हायवे आहे वरती जाण्याचं म्हणजे उत्तराखंडच्या. त्याच्या एक्झॅक्टली बाजूलाच आमचं हॉटेल म्हणजे जिकडे आम्ही राहणार आहे ते सगळं आहे. सो आता चला जाऊया. स्टे इकडेच करायचं आपल्याला. अवतार बघा हिचा प्रांजल, माझा पण अवतार बघा. आणि इकडे सगळ्यात स्पेशल मोमोज वगैरे खायला आपण सगळे येऊया थोड्या वेळात. तर चला आता सध्या तरी जाऊया आणि तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहे जेवढं होईल तेवढं. बाय बाय. गाईज हा 8 o'clock वाजताचा व्ह्यू आहे आणि इकडे आता पूर्ण काळोख होणार तर इकडे लाईट पेटणार. काय हगली मी गाईज, काय हगली. माझा तिसरा टेक आहे कारण मी ब्लॉगर नाही ना. सो हा 8 PM चा व्ह्यू आहे आणि तिकडे जिकडे आता लाईट्स आहेत ते आता अजून अंधार झाल्यानंतर मग तिकडच्या लाईट्स अजून दिसणार आणि तो व्ह्यू पण छान असतो. हे मी हमेशा व्लॉग्समध्ये बघायची यू नो, बट दिस टाइम इन रियालिटी अँड इट्स सो गुड. फील्स ड्रीमी. आणि इकडे गंगा वाहते. सो इकडे आता आमच्या जेवणाची तयारी चालली. काय बनवतात काय माहिती, बघूया आपण थोड्या वेळात येऊ आणि जेवायला बसू. गाईज आम्ही आता ना इकडे पिझ्झा खायला आलो. तर आमचा पिझ्झा याच्याकडून आम्हीच बनवून घेतोय कस्टमाइज करून. एवढे आम्हाला इकडे स्पेशल ट्रीटमेंट आहे. आम्ही सांगतो तसं तो करून देतोय. सो गाईज आता आमचं चाऊमिन आलेलं आहे आणि आता मी एक खाणार आहे. बघूया कसं लागतंय. कसं बनवलं सांगा. मस्त स्पायसी आहे पण मस्त आहे ना. मला पण टेस्ट आवडली. तर सांगा कुठला टेस्ट आवडली. आवडली पण तिखट आहे थोडं. पण आम्हाला आवडलं. कोबरे आणि तिखट भेटलं खावाला. सो गाईज आमचे पिझ्झा पण आलेले आहेत आता. पिझ्झा आहे ना. आणि पिझ्झा फायनली आलेला आहे. म्हणजे होट फाटल्याचं चीज खूप आहे पिझ्झामध्ये गाईज. सो गाईज आता आमचा मंचाव सूप. ह्याच्यावर नाही फ्राय नूडल्स नाही शेजवान सगळं बॉम्बे छप्परतोडचे पैसे आले. काहीच नाही गाईज. नीचा सूप आलेला आहे. कसा लागला मी बनवलेला. होता भाई एकदम. चीज भारी होता ना. वाला 30 रुपये वाला 130 रुपये जीपे कर लवकर. गाईज इकडे लाइटिंग बघा. आणि इकडून आमचा उद्याचा प्रवास आहे लिटरली. और चाउमीन हमारा आ ही गया है. मानसने ना अजून एक पिझ्झा मागवलाय. यांचं चांगलं वाला आहे बघ. भाज्या व्हेज इज पनीर. व्हेज पनीर पिझ्झा. आता एक खायला पाहिजे. मानस दीदीला नाही देणार का तू. मला दीदीला देणार. चक्कर सारखे होते. या बॉयज. आमच्याकडे बघा काय बनवलं. दक्षिण प्लेट दाखव जरा. बटाट्याची उसळ म्हणजे बस. आणि एकच पोला आणि चटणी द्या. जास्त खात नाही आम्ही. और अगं कसं झालंय. मीच बनवले. प्लेट आम्ही सगळे आता झोपलो आणि मी पण झोपले. गुड नाईट. हा ब्लॉग इकडेच एंड. बाय बाय.